45च्या स्पीडने एक गाडी जातीये, रेल्वे गाडी, आणि मध्ये एक 400 मीटरचा पूल आहे आणि गाडीची लांबी पण 400 मीटर आहे. जेव्हा ही गाडी 400 मीटरची ह्या पुलाला ओलांडेल, आता ओलांडण्याच्या अगोदर ह्या पुलाच्या समोर येईल, म्हणजे ती पुलाची लांबी प्लस स्वतःची लांबी पण ओलांडेल. बरोबर आहे. म्हणजे 400 प्लस 400 म्हणजे 800 मीटर ती ओलांडत आहे. तर ती किती वेळात ओलांडेल ते आपल्याला सेकंद मध्ये काढायचं आहे. लक्षात घ्या, तिची स्पीड कितीची दिली आहे? 45ची. म्हणजे काय? 45,000 मीटर. आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं आणि 45 किती सेकंद मध्ये जातीये? 3600. आपण तासाला 3600 मध्ये कन्वर्ट केलं. बस याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. पुन्हा एकदा लक्षात घ्या. आता 400 प्लस 400 का केलं? कारण ती पुलाची प्लस स्वतःची ओलांडतीये, म्हणून 400 प्लस 400 800. 800 मीटरला किती वेळ लागेल जे सेकंद मध्ये काढायचे. आणि 45 किलोमीटर ताशी. किलोमीटरला मीटर मध्ये केलं म्हणजे 45,000 मीटर आलं. ताशी म्हणजे 3600 सेकंद. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल? इथं 800 गुणिले 3600 इथं भागिले येईल 45,000. आता शून्याला शून्य आपण इथे 3 कट करून टाकू. आता इथे 9 ने भाग जातो दोघांना पण. 9 चोक 36, 9 5 45. आता 5 न आपण काय करू? आता या इथं यांचा आपण पहिले गुणाकार करू. 8 चोक 32. हा उरलेला शून्य इथे देऊन टाकू. हा 5 देऊ. आता 5 आहे 30, उरला 2, 5 चोक 20. म्हणजे किती उत्तर आलं आपल्याला इथे? 64 सेकंद. तर किती वेळ लागेल? 64 सेकंद लागेल.